नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। या सरकारचं करायचं काय? हळदी मुंगावरचा पाय। या सरकारचं करायचं काय? हळदी मुंगावरची पाय। अमरावतीत धनगर समाजाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजातील तरुणांनी मेंढ्यासह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। वनक्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मेंढ्या शेळ्या चारण्यास अडथळे आणू नयेत, मेंढपाळांवर विनाकारण गुन्हे दाखल करू नयेत, मेंढपाळ समाजासाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबवून आर्थिक मदत द्यावी, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। दरम्यान काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली। तसेच आज अमरावतीत होणाऱ्या जिल्हा नियोजन समिती DPDC बैठकीसाठी येणारे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाऊ देणार नसल्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे। गनिमी काव्याच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। मेंढपाळांवर अन्याय करतात आणि अन्याय करत असताना त्यांना न्याय द्यायला सरकार पुढे येत नाही। आणि ह्या धोरणात्मक निर्णय जे आहे, वन अधिकारी, वनमंत्री, प्रत्येक वनमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे, पण वचनपूर्ती नाही दिली आजपर्यंत। आणि वचनामध्ये त्यांनी कधी हे सामील केलं नाही। आणि या वेळेस ह्या ज्या गोष्टी होत असतात, यांच्या महिलांवर बलात्कार करतात, त्यांच्या महिलांना कोंडून मारतात, त्यांचे मेंढर चोरून नेतात, अनेक प्रकारचे अन्याय सहन करावं तर किती करावं, या लोकांनी काय करावं, कशासाठी करावं, यासाठी सर्व लोक आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र स्वरूपाची करण्याची तयारी आहे। पण उपोषण हा मार्ग नाही आहे, तुमचं बरोबर आहे हो, पण आता त्या पोरावर काय अन्याय झाला असेल ते त्याला माहित। आपण त्या सर्व प्रयत्न केले जातील। आज अर्जुनजी महानर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचे जे काही मागण्या आहेत त्या रास्त आहेतच, कारण अनेक वर्षापासून हा समाज सातत्यानं मेंढपाळी करून आपला उदरनिर्वाह करतो आणि उदरनिर्वाह करत असताना त्यांच्या जर मेंढपाळांना जर चारा मिळत नसेल, ते जर कुठं चारत असतील तर ते जर वन विभाग त्यांना वारंवार त्रास देत असेल, त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर दंड आकारत असतील, अशा पद्धतीचे हे अतिशय चुकीचं आहे, हे सुलतानी आहे। त्याचबरोबर त्यांचे जे काही अनेक प्रश्न आहेत, मग स्वतंत्र आरक्षण असेल किंवा त्यांना अजून काही सुविधा असतील, त्या सुविधा अजून, कारण मेंढपाळ हे साधारणतः जंगलातच राहणारे लोक आहेत, त्यांचे वस्ती करून राहतात, त्यांचे पाल मांडून बसतात आणि त्यांना सुविधा हे देणं गरजेचं आहे। पण याच्यात राज्य सरकारची मानसिकता पाहिजे, राज्य सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे। सकारात्मक भूमिका राज्य सरकारनं घेऊन या मेंढपाळांचे प्रश्न सोडवावेत अशी मी शासनाला सुद्धा विनंती करेल। आणि मी या मेंढपाळांच्या आंदोलनाच्यासाठी त्यांच्यासोबत आहोत, हेच या प्रसंगी पालकमंत्री अमरावती दौरा या संदर्भात मी पालकमंत्री महोदयांसोबत चर्चा करणार आहोत। हा यांचे मुद्दे आता पालकमंत्री महोदय आल्यानंतर मी त्यांच्यासोबत बोलणार आहोत।